सुंदर दिसणाऱ्या भंगारवालीला घरात बोलावून दिवसभर तिला केलं. साहेब, तुमच्यासारखा अस्सल मत मी आजपर्यंत बघितला नाही. तुम्ही खूपच मजा देता. तुम्ही माझे पाय वर करून जेव्हा केलं तेव्हा मी हवेमध्ये उडत असल्याचा मला भास होत होता. आजपर्यंत इतकी मजा मला कोणासोबतच आली नाही तेवढी मजा तुम्ही दिली. आता मी रोज भंगार घेण्याच्या बहाण्याने तुमच्या घरी येत जाईल व तुम्ही रोजच मला घरामध्ये बोलावून हवं तसं करत जा. साहेब, मी तुमच्या आयुष्यभरासाठी रखे होण्यासाठी तयार आहे. फक्त तुम्ही रोज माझे पाय खांद्यावर घेत जा. असं बोलणं हे आमच्या इथे आलेल्या भंगारवालीचं होतं. तर चला आपण आता कथेला सुरुवात करूया. माझं नाव आयुष. मी खेडेगावातून शहरामध्ये कामासाठी आलेला एक मुलगा. एका खेडेगावातून शहरामध्ये आलेल्या मुलाला किती समस्याला समोर जावं लागतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. काम शोधण्यापासून रूम शोधण्यापर्यंत व त्यानंतर घरामध्ये कामाचं सर्व नियोजन करणं. यामध्ये जवळजवळ 2-3 माझे महिने असेच निघून गेले. त्यानंतर सर्व गोष्टी सुरळीतपणे होऊ लागल्या. एक दिवस रविवारचा होता. मला कामावर सुट्टी असल्यामुळे मी खूप उशिरापर्यंत झोपून राहिलो. त्यानंतर अचानक बाहेर मला जोराचा आवाज आला. तो आवाज होता भंगारवालीचा. मी सहजच थोडीशी खिडकी उघडली व त्यातून बाहेर डोकावलो. बघतो तर काय, समोर एक भंगारवाली व तिच्या पाठीवर गोणी होती. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. दिसायला खूपच सुंदर असलेली, लग्न झालेली व जेमतेम वय 30 ते 35 असेल. काय करावं मला काही कळत नव्हतं. कोणत्या तरी बहाण्याने आपण तिच्याशी संवाद साधावा, बस माझा एवढाच हेतू होता. मी दरवाजा उघडला व बाहेर गेलो. बाहेर आजूबाजूची लोक घरात असलेला सर्व भंगार तिला देत होते. मीही काहीतरी देऊन तिच्याशी संवाद साधावा या बहाण्याने मी घरामध्ये असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या घेऊन तिला द्यायला आलो. सगळ्यांचं भंगार देऊन झाल्यानंतर मी तिला आवाज देऊन दरवाजाजवळ बोलावलं. झोपेतून उठल्यामुळे माझ्याकडे लक्षच नव्हतं, कारण पॅन्टीचा चांगला स्तंभ झालेला होता हे माझ्याही लक्षात आलं नाही. जेव्हा मी तिला दरवाजाजवळ बाटल्या द्यायला बोलवलं तेव्हा ती येऊन माझ्याशी बोलू लागली. मी तिला म्हणालो, माझ्याकडे एवढ्याच बाटल्या आहेत. ती म्हणाली, साहेब, या बाटल्यांचे काहीच पैसे येणार नाही, कारण या वजनात सुद्धा जास्त मावणार नाही. मी तिला हो म्हणालो, जे काही असेल ते घे, व तू नाही पैसे दिले तरी चालतील, हे तुला घेऊन टाक. असं म्हणताच ती म्हणाली, तुमच्या घरामध्ये कोणी बाणिकी माणूस नाही आहे का? मी म्हणालो, तू असं का विचारतेस? तेव्हा ती म्हणाली, तुम्ही तर म्हणाले ना की मला पैसे नाही दिले तरी चालतील. हे जर तुमच्या घरातील एखाद्या बाईने ऐकलं असतं तर ती धावतच बाहेर आली असती व तुमच्यावर ओरडली असती. म्हणून मी तुम्हाला विचारलं. मी तिला म्हणालो, नाही, मी इथे एकटाच राहतो, त्यामुळे इथे बाई माणूस असण्याचा काही संबंधच येत नाही. तेव्हा तिने मला विचारलं, तुम्ही कुठले आहात? मी तिला माझ्या खेडेगावाचं नाव सांगितलं. तेव्हा तिनेच म्हणाली, साहेब, मला प्यायला एक ग्लास पाणी मिळेल का? मी तिला हो म्हणालो व पाणी आणण्यासाठी आतमध्ये गेलो. अचानक आरशाच्या समोर गेल्यावर माझ्या पॅन्टीकडे लक्ष गेलं. तेव्हा पॅन्टीमध्ये मोठा नागोबा तंबू करून होता. मी पटकन सावरलं व व्यवस्थित करून बाहेर आलो. तिला पाण्याचा ग्लास दिला. तेव्हा माझं कळालं की ही बोलताना सारखी माझ्या पॅन्टीकडे का बघत होती. थोड्या वेळ झाला, पाणी प्यायली होती, निघून गेली. आता माझा आठवडा असाच चालू होता. पुन्हा रविवारी तिचा मला झोपेमध्ये कानावर आवाज आला. मी पुन्हा काहीतरी बहाण्याने तिला बोलावून घेतलं. तसंही मी एक आठवडाभर पाण्याच्या बाटल्या जमवण्यामध्ये गेला होता. ऑफिसमधील पाण्याच्या बाटल्या रस्त्यांना येतानाही भेटल्या तर रिकाम्या पाण्याच्या बाटल्या मी माझ्या खोलीवर घेऊन येत होतो. यावेळेस मी तिला आवाज दिला. नेहमीप्रमाणे सर्वांच्या इथे भंगार घेतल्यानंतर ती माझ्याकडे आली. कदाचित तिला सुद्धा आता सर्व लाईन बसली होती. येताच तिने मला विचारलं, साहेब, आज काय देणार? तेव्हा मी तिला म्हणालो, तू काय घेणार? ती हसली व म्हणाली, तुम्ही जे द्यायला तयार आहात ते मी घ्यायला तयार आहे. असं म्हणताच मी थोडा आजूबाजूचा कानोसा घेतला व तिला घरामध्ये बोलावलं.
घरामध्ये बोलवताच पटकन दरवाजा लावून घेतला. ती म्हणाली, साहेब इथे कोणी येणार तर नाही ना? मी तिला म्हणालो, नाही, इथे माझ्या व तुझ्याशिवाय कोणीच येणार नाही. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, इतक्या लवकर ती भंगारवाली घरात यायला तयार झालीच कशी? कारण गेल्या रविवारी तिने माझ्या पांटेवरून तंबूचा अंदाज घेतलाच होता. त्यामुळे कदाचित ती पटकन घरात यायला तयार झाली. हे सगळं एका क्षणात कसं घडलं हेही मला कळलं नाही. ती घरामध्ये येताच मी तिची गोणी बाजूला ठेवली व तिला सोप्यावर बसायला लावलं. ती जरी भंगारवाली असली तरी तिचं राहणं हे टापटीप होतं. मी तिला विचारलं, बोल, काय म्हणणं आहे तुझं? तेव्हा ती म्हणाली, साहेब काही नाही, गेल्या रविवारी मी तुमच्या खाली बघितलं. आकार खूपच मोठा वाटला व वाटलं की आपण हे सगळं समोरून बघावं, म्हणून मी पटकन घरामध्ये आले. मी हसायला लागलो. तेव्हा ती म्हणाली, साहेब माझं काही चुकलं का? मी म्हणालो, नाही, तुझं काहीच नाही चुकलं, तू बरोबर बोलतेस. खरंच माझा आकार खूपच मोठा आहे. असं म्हणताच मी पॅन्टीवरूनच तो पकडून तिला दाखवला. तिने पटकन डोळ्यावर हात ठेवला व तिला हसली. मी तिला म्हणालो, तुला त्याला स्पर्श करायचा आहे का? तेव्हा ती म्हणाली, साहेब नको, मला या गोष्टीची खूप भीती वाटते. मी तिला म्हणालो, नुसतीच नाटकं करू नकोस. तू डायरेक्ट घरात यायला तयार झालीस म्हणजे तुला या गोष्टीची खूप कमी भीती वाटत असेल. असं म्हणताच तिने खचकन माझी पॅन्ट खाली ओढली. पॅन्ट खाली ओढताच तिने डोळे भरून त्याला बघतच राहिली. म्हणाली, साहेब आजपर्यंत तुम्ही कोणासोबत केलं नाही का? मी म्हणालो, तू असं का विचारतेस? तेव्हा ती म्हणाली, तुमचं तर डोकंच दिसत नाही आहे म्हणून. असं म्हणताच मी सरकन त्याच्यावरची चांगडी मागे केली व तिला माझी लाल भडक सुपारी दाखवली. ती बघताच तिच्या तोंडातून लाळ खाली गळू लागली. मला कळून चुकलं होतं की ही पक्की हेब्री आहे म्हणून. मी काहीच बोललो नाही. आता ही पुढे पुढे काय करते हेच मी बघत राहिलो. अचानक ती बाजूला झाली व पुन्हा जाऊन सोप्यावर बसली. मला काहीच कळलं नाही तिने असं का केलं. मी तिला विचारलं, तुझं नाव काय आहे? तेव्हा ती म्हणाली, माझं नाव लीला आहे. मी आता तिच्याशी वेगळ्या प्रकारे बोलू लागलो. तुला घरामध्ये काही भेटत नाही का असं करायला? तेव्हा ती म्हणाली, साहेब नवरा आहे पण तू दिवसभर मित्रांच्या मागे असतो, त्यामुळे रात्री घरी आला की लवकर झोपून घेतो. मग आपल्याला मात्र रात्रभर असं तळमळत राहावं लागतं. कधी हात, कधी बोटं, तर कधी एखादी फळभाजी घेऊन मी माझी संपूर्ण तहान भागवत असते. तिचं या बेधडक बोलणं मला खूपच आवडलं. मी तिला म्हणालो, मग आज तुला खरं सामान भेटणार आहे, तुला हे करायला आवडेल का? तेव्हा ती म्हणाली, हो साहेब, तुम्ही म्हणाले तर मी नक्कीच करेन. असं म्हणताच मी तिला हळूच माझ्या सोप्यावर ढकललं. ती म्हणाली, साहेब सोप्यापेक्षा आपण जर बेडवर केलं तर खूपच मजा येईल. मी तिला हो म्हणालो व तिला घेऊन मी बेडरूममध्ये गेलो. मी तिला हॉलमधून बेडरूमपर्यंत डायरेक्ट उचलून आणलेलं हे तिला खूपच आवडलं. बेडरूममध्ये आणल्यावर ती म्हणाली, साहेब मला थोडी लाज वाटते हो. मी तिला म्हणालो, आपण दोघं सोडलं तरी इथं कोणच नाही आहे, त्यामुळे जास्त तू लाजायचं नाटक करू नकोस. व तिच्याकडे बघून मी हसू लागलो. आता आम्ही दोघेही एकमेकांसोबत खेळू लागलो. ती माझ्या खाली होती तर मी तिच्यावरती. आता ती म्हणाली, साहेब तुम्ही काही करणार की फक्त खेळतच राहणार? असं म्हणताच मी संपूर्ण अंगाचं तिचं चाटण करायला सुरुवात केली. हळूहळू मी माझी जीभ तिच्या चिमणीजवळ घेऊन आलो व रसाने माखलेली तिची पूर्ण चिमणी चाटून काढली. ती भलतीच खुश झाली. तिने तर माझा पूर्ण नागोबाच पूर्ण तिच्या घशामध्ये घेऊन सुकून काढला. नंतर मी तिचे दोन्ही पाय खांद्यावर घेतले व खूप मजा करू लागलो. आता हे सर्व करत असताना तिला जणू काही हवेत उडल्याचा भास होत होता. खूप वेळ केल्यानंतर तिने मला विचारलं, साहेब मी आता जाऊ का? मी तिला म्हणालो, तुला जर वाटत असेल थांबावं तर आज पूर्ण दिवस इथेच थांब. तुला मी काही पैसेही देतो, म्हणजे घरी तुझ्या नवऱ्याला संशय येणार नाही की तू ते कामावर गेली नाहीस. असं म्हणताच ती खूप खुश झाली व आम्ही दिवसभर तेच करत होतो. तर मित्रांनो, तुम्हाला आपली
व भंगारवाली ही कथा कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर स्टोरीला लाईक करायला व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपण आपल्या नवीन कथेमध्ये. धन्यवाद.